अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा.
Deus.
सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे बहुत नकळे बोलता प्रकार बहुत नकळे बोलता प्रकार अंतर साक्ष असे मनवणे केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे तुका म्हणे आगाजी विचार जीवना तुका म्हणे आगाजी विचार जीवना तुझी नारायणा साक्षी माझा म्हणवणे केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार नका काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे अपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक ही पायावरी या वारकरी संतांचा विठ्ठल अतुलित बलधामं हेमशैलादेहं तनुजीवनकृशां ज्ञाननामगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तो वातजातं नमामि एक विधानी न रूपालोट न समृही वाट सापडली म्हणवणे केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे अनंत तुका सिंधू भगवत पूज्यपाद जगदूत धारक जगद्गुरु श्री तुकोबारा रामभक्त हनुमानजींच्या चरण सामिप्यात पुण्य झालेला दुधना मातेच्या पवित्र वाळवंटात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या अति भव्य उपस्थितीमध्ये भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने लाड सांगवी गावातील भाविकांच्या सहकार्याने पूर्व काळात वैकुंठवासी परमेश्वरी प्रातस्मरणी माणी बाबा महाराज वैकुंठवासी परमेश्वरी प्रातस्मरणी माधव महाराज शास्त्री आदी महान संतांच्या आशीर्वादातून एक प्रवाहित झालेली भक्तिगंगा या वर्षी 50व्या वर्षाची वाटचाल करत असताना याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. सुवर्ण महोत्सवातील वाटचालीमध्ये आपण जागराच्या अर्थात उपांत्य कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहोत. अभंग जगद्गुरुकाराम महाराजांचा आहे. या विस्तीर्ण मंडपामध्ये आल्यानंतर मला अंशतः वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगतेच्या उत्सवाची अंशतः जाणीव झाली. केवढा समाज हा, किती सुंदर नियोजन. आपल्या सर्वांना कुठे कुठे धन्यवाद देऊया. ज्याच्या करता आपण जन्माला आलो ते आपल्याकडनं अत्यंत उत्साहाने घडत आहे. विशेषतः भगवान महाराज मस्के महाराज, संयोजन गंभीर महाराज या वर्षी या उत्सवात विशेषतः तरुणांनी अधिक सहभाग घेतला ही आनंदाची गोष्ट. ज्या वयात खऱ्या अर्थाने व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगती व्हावी लागते ते वय म्हणजे तरुण वय.
आपल्या एका माजी राष्ट्रपतीने असं भाकीत केलंय, 2020 साली भारत महासत्ता होणार. खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे. त्याचं एकच महत्वाचं कारण आहे, जगाच्या इतिहासामध्ये भारत देशामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे आणि तारुण्य हे खऱ्या अर्थाने कर्तृत्वाचं एक प्रकारचं वय आहे. या दृष्टिकोनातून आपल्या सर्व तरुणांना कोटी कोटी धन्यवाद देऊया. आपल्याला परमात्म्याकडे काही मागायचं तर या अगोदर मला ते अभंगाची भूमिका मांडायची. कोणत्याही मागण्याकडे पाहत असताना त्याची भूमिका पहा. माणूस समजून घ्यायचा असेल तर त्याची भूमिका पहा. आपण काय करता याला महत्व नाही, कोणत्या भूमिकेने करता याला महत्व आहे. जाता जाता थोडी आपल्या सर्व भाविकांची क्षमा मागेल. कीर्तनामध्ये दोन उभे असतात. एक कीर्तनकार उभा असतो, त्याचा आवाजही काढा असतो. दुर्दैव नाईलाजाने प्रकृती वैषम्यामुळे मला बसावे लागले आणि आवाजही माझा सोबती बसलेला आहे. मी खऱ्या अर्थाने माफी मागितली होती. कोणाकडनं तरी सेवा करून घ्या, लोकांचं समाधान झालं पाहिजे. अर्धा तास त्यानंतर बोला असा आग्रह झाल्यामुळे नाईलाजाने येण्याचा प्रयत्न केला आहे. कीर्तन करताना कीर्तन स्वरात करावं लागतं. नाही स्वरात करता आलं तर तुम्ही जोरात करावं लागतं. आवाजातला स्वरही आणि जोरही बसल्यामुळे गेल्यामुळे नाईलाज माझा जसं जमल तसं चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. एका महत्वाच्या मुद्द्याला आपण प्रारंभ केला होता. आपण काय करता याला महत्व नाही, कोणत्या भूमिकेने करता याला महत्व आहे. ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर एखाद्या रोग्याचा अंग चिरतो आणि एखादा गुंड मनुष्य श्रीमंताला लुबडण्याकरता अंग चिरतो. क्रिया सारखी आहे पण फळ सारखं नाही. का? भूमिका भिन्न भिन्न आहे. डॉक्टरला रोग्याला वाचवायचंय आणि गुंडाला श्रीमंताला मारायचंय. क्रिया सारखी आहे पण भूमिका सारखी नाही. आपल्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागतात, कोणत्या भूमिकेतून मागतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. भूमिका करणं अति महत्वाचं. आम्ही गंमत सांगत असतो, एक पती पत्नी होती. पती ऑफिस मध्ये कामाला होता, पत्नी घरकाम करत होती. ऑफिसची वेळ होती 10 ते 5. एके दिवशी 3:30 वाजता पत्नीने पतीला फोन केला, मालक लवकर घरी या. वाजले होते 3:30. 5 वाजेचे आज ऑफिस सुटत नाही, 3:30 वाजता कसं येणार आहे? नाही, आज यावं लागतं. रजा द्या, घरी हाजरी पडू द्या, काय असेल असेल यावं लागतं. असं काय झालंय? अहो आपल्या घरी भांडणं लागली आहे. भांडणं? हा, कोणाची? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळलं का? नाही कळणार. 99% लोकांना कळणार नाही. तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात हे समजण्याकरता हे सोडपं कोणत्या संस्कृतीचं हे अगोदर कळालं. जगात 2 संस्कृती आहे, पाश्चात्य संस्कृती आणि पौर्वात्य संस्कृती. आपण पौर्वात्य संस्कृतीमधले आहोत. पाश्चात्य संस्कृतीमध्ये लग्नामध्ये वायाहोम नाही, सप्तपदी नाही, मंगलाष्टका नाही, मग करा. आपल्या संस्कार त्यांच्यात करा. किती वर्षापुरतं लग्न? 5. पुन्हा संपलं. भोगवादी संस्कृती, दृढवादी संस्कृती. तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं, भारत देशामध्ये लग्न लागल्यावर मरेपर्यंत पती पत्नी राहतात कसे. आमची संस्कृती जगात उच्च संस्कृती आहे, त्यागी संस्कृती आहे.
हे फोन करणारं जोडपं होतं पाश्चात्य संस्कृतीचं. फोन असा होता, तुमची मुलं म्हणजे पतीचं अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती म्हणून तुमची मुले. माझी मुलं हिचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरातच होती. फोन असा होता, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळालं असेल का? भूमिका कळली. तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज परमात्म्याला मागत असताना भूमिका आपल्याला कळून घ्यावी लागते. जगामध्ये साधारणपणे 4 प्रकारच्या भूमिका आहेत. सर्वसामान्य माणूस देवाकडे जातो, तो कशा करता जातो? आपला प्रपंच सुधारावा एवढा करता जातो. वाढावे संतान